तर आमदार रोहित पवार यांचा सुद्धा दिल्लीचा दौरा आहे। 2 दिवस ते दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। आज आणि उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहे। रोहित पवार दिल्लीमध्ये राजकीय गाठीभेटी घेणार आहेत। तर शरद पवार यांच्या जवळच्या लोकांना ते भेटणार आहे। तर आज दिल्लीमध्ये रोहित पवार माध्यमांशी देखील संवाद साधण्याची शक्यता आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो, एकीकडे सुनेत्रा पवार यांचा दिल्लीचा दौरा, पंतप्रधान मोदींची त्या 11 वाजता भेट घेणार आहे। तर रोहित पवार यांचा सुद्धा दिल्लीचा दौरा आहे। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी जोडल्या जातात या दोन्ही बातम्यांच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। मीनाक्षी, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री पदाचा पदभार सुनेत्रा पवार यांनी काल स्वीकारला, त्यानंतर लगेचच त्या दिल्लीसाठी रवाना झाल्या। महाराष्ट्रामध्ये एकीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातल्या हालचाली चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतलेली होती। त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील आज पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेणार आहे। अर्थातच भेट जरी सदिच्छा भेट आहे असं सांगितलं जात असलं तरी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातली चर्चा होईल का? अगदी शुभम, कारण राष्ट्रवादीसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे आजचा। काल ज्यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा सगळा कार्यभार स्वीकारला आणि त्यानंतर रात्री दिल्ली दौऱ्यावरती निघाल्या। आज त्या दिल्ली दौऱ्यावरती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। सध्या जर आपण पाहिलं तर रात्री उशिरा त्या दिल्लीमध्ये दाखल होताच नवीन महाराष्ट्र सदन जे आहे त्या ठिकाणी त्या थांबलेल्या आहेत आणि आज संसदेच्या कार्यालयामध्ये त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भेट होणार आहे। सांगितलं जात आहे जे उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून सदिच्छा भेट असल्याची माहिती दिली जात आहे, कारण उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या दिल्लीत गेलेल्या आहेत। त्यांच्यासोबत पार्थ पवार देखील आहेत आणि या भेटी दरम्यान निश्चितच सुनील तटकरे असतील, जे कार्याध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल, ते देखील उपस्थित राहणार आहेत। एकंदरीतच या भेटीमागचं कारण जरी सदिच्छा भेट सांगितलं जात असलं तरी मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भामध्ये चर्चा होऊ शकते। सोबतच सुनेत्रा पवार यांनी आधी दिल्लीमध्ये जे आहे काम केलेलं आहे, राज्यसभेवरती त्यांनी काम केलेलं आहे आणि याच दरम्यान राज्यसभेचा राजीनामा देखील त्या देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर आज राष्ट्रवादीचेच म्हणजे शरद पवार यांच्या पक्षातले आमदार रोहित पवार हे देखील 2 दिवस दिल्ली दौऱ्यावरती आहेत। आज आणि उद्या ते दिल्लीत असतील, मात्र आज दिवसभरामध्ये ते राजकीय भेटी घेणार आहेत आणि याच दरम्यान शरद पवार यांच्या जवळचे असलेले जे लोक आहेत त्यांना देखील ते भेटणार आहेत। निश्चितच काल रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती। अजित पवार यांचा अपघाती निधना प्रकरणामध्ये या सगळ्यात उच्चस्तरीय जी आहे चौकशी लागावी यासाठीची मागणी देखील आता अजित पवार यांच्या पक्षातील राष्ट्रवादीचे काही नेते आहेत, अमोल मिटकरी असतील आणि हे इतर नेते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्र दिलं होतं। त्यामुळे दोन्ही पक्षाकडनं या सगळ्याच अपघातानंतर आता उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे आणि त्याच अनुषंगाने काल रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात झाला असल्याचा अनेक पुरावे सादर करत हे सगळं समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे राष्ट्रवादीसाठी। 2 दिवसापूर्वीच म्हणजे 9 तारखेला आपण पाहिलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्ली दौरा केला होता, गुप्त दौरा होता आणि काल लगेचच ते सकाळी मुंबईत दाखल झाले। मात्र या दौऱ्यामध्ये त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केलेल्या आहेत, भेटी घेतलेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात देखील चर्चा झालेली आहे त्यांच्या या सगळ्याच दिल्ली दौऱ्यामध्ये। त्यामुळे एकूणच आजच्या सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात आणि रोहित पवार हे देखील दिल्ली दौऱ्यामध्ये असताना सुनेत्रा पवार यांची देखील रोहित पवार भेट घेतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दिल्लीतील या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे अपडेट तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।